नकळत जोडलेलं नातं. भाग 6. अर्णव कॉलिंग. सायलीने फोनकडे पाहिलं. तिने आधीच त्याला एवढे फोन केले होते. सॉरी सॉरी सायली, अगं काल फोन डेड झाला आणि मी तसाच झोपी गेलो. सकाळी लेट पाहिला फोन. तो ऑफिसला का नाही आलीस? तुला बरं नाही आहे का? मी तुझा आता मेसेज पाहिला की अर्जंट कॉल कर म्हणून. काय झालं, तू बोलत का नाही आहेस? सायली. तो एका दमात बोलून गेला. हॅलो. तिने तिचा आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला. तुझा आवाज असा का येतोय? तो तू रडतीयेस सायली? त्याने काळजीने विचारलं. नाही हो, ते जरा सर्दी झाली आहे म्हणून असा येतोय. तिला खूप वाईट वाटत होतं खोटं बोलल्याचं. पण गेल्या वेळेस सारंगशी झालेली बाचाबाची तिला आठवली. खरं तर तिला नंतर अर्णवने पुन्हा जाऊन सारंगची केलेली हालत तिला माहिती पण नव्हती. पण त्याचं नाव काढल्यावर अर्णव चिडणार म्हणून तिने सांगायचं टाळलं. तू खरं बोलतय ना? अर्णवला शंका आलीच. हो अहो, खरंच बोलते मी. ती त्याला म्हणाली. ठीक आहे मग. आणि अशी कशी सर्दी झाली आहे तुला? आईस्क्रीम खाल्लंस का? त्याने मोर्चा तिच्या सर्दी विषयावर वळवला. नाही, माहीत नाही अचानक कशी झाली. तुम्ही काय सर्दीचं घेऊन बसलात? सोडा ना. बरं ठीक आहे, संध्याकाळी भेट मला, मी येतो घराजवळ. अर्णव म्हणाला. आज? पण आज नाही. सायलीला अजून पण काळजी होती. मी विचारत नाहीये सायली, सांगतोय, अर्णव खट्ट्या आवाजात म्हणाला. तशी ती गप्प बसली. ऐकलंस ना? तयार राहा, असे म्हणून अर्णवने फोन ठेवला. आता यांना कशी फेस करणार मी? यांना सांगायला नको काहीच. तसेही बाबांनी मी सरदेसाई यांना नकार कळवलाच आहे. उगाच अर्णव त्रास करून घेतील. ती संध्याकाळी त्याला भेटायला गेली, पण तिने काही जाणव दिलं नाही. असेच दिवस जात होते. सारंगला नकार अजिबात पचला नव्हता. पण वडिलांच्या शब्दापुढे त्याचं काहीच चाललं नाही. जान्हवी आणि मंदारच्या लग्नाच्या शॉपिंगला दोघे अर्णव आणि सायलीला घेऊन जाणार होते. जायचा दिवस ठरला. चौघे मॉलमध्ये फिरत होते. जान्हवी एक एक साडी बघून परत ठेवत होती. तिला काहीच पसंत पडत नव्हतं. सायलीने तिला काही साड्या दाखवल्या, पण तिने नकार दिला. असे दुकानामागून दुकान पालथी घालत होते चौघे. एक दुकानात शिरताना अर्णवने हळूच सायलीचा हात खेचला आणि तिला मॉलच्या एका कोपऱ्यात नेलं. ती दचकली. अहो काय हे, कोणी पाहिलं तर कसं वाटेल? ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. बघू दे, माझी होणारी बायको आहे. तो पण एटीत म्हणाला. तशी ती लाजली. बरं सोडा ना माझा हात. जान्हवी काय म्हणेल? तिला मी आत्ताच सांगतो. तसंही सध्या तिला साड्या सोडून मंदार पण दिसत नाहीये, सो आपल्याकडे ती पाहणार नाही. तो हसत म्हणाला. तिला पण हसू आलं, पण तरी लटक्या रागाने ती म्हणाली. अच्छा, म्हणजे मला पण असाच वेळ लागला साड्या निवडायला तर? तुला गरज नाही पडणार. तुझ्या सगळ्या साड्या मीच निवडणार. तुझ्या या सुंदर रंगाला साजेशा. तो तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला. तशी तिच्या अंगावर गोळ सिरसिरी आली. हट. गोड लाजून ती त्याचा हात ढकलून तिथून पळाली. तो मात्र हृदयावर हात ठेवून भिंतीला टेकला. उफ, ही मुलगी. कसंबसं करून चौघांनी शॉपिंग केली. कोणाच्या न कळत अर्णवने सायलीसाठी पण एक साडी घेतली. चौघे बाहेर डिनर करून निघाले. मंदार जान्हवीला सोडायला गेला आणि अर्णवला सांगितलं की सायलीला ड्रॉप कर. त्यांना अजूनही या दोघांबद्दल काही कल्पना नव्हती. सायली अर्णवच्या गाडीमध्ये बसणार इतक्यात कोणीतरी तिचा हात खेचला. सारंग तू? अर्णवने तिच्या हात खेचताना पाहिलं आणि त्याची पायाची मस्तकात तिडीक गेली. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची? गेल्या वेळी मी फक्त प्रसन्न काकांमुळे गप्प बसलो, यावेळी तुला सोडणार नाही, असं म्हणून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याची कॉलर पकडली. सायलीला तर पूर्ण घाबरलीच होती. एक मिनिट, अर्णव देशमुख? अरे मी माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावतोय. सारंग तुच्छ हसत म्हणाला. काय बोलतोय तू? आत्ता अर्णवचा राग अनावर झाला होता. अरे हो, विचार तिला. मला पाहायला आली होती ती, ते पण तिच्या घरच्यांबरोबर. हो की नाही सायली बेबी? सारंग नाटकी आवाजात म्हणाला. सायली काय म्हणतोय हा? अर्णवने सायलीकडे पाहत प्रश्न केला. माझं ऐकून घ्या अर्णव. सारंग तुम्ही का आला तिथे? जा तुम्ही. सायली काकुळतीला येऊन म्हणाली. मी काय विचारलं सायली, हे खरं आहे का? अर्णव इतक्या जोरात ओरडला की सायली अक्षरशः दचकली. हो हे खरं आहे, पण पुढचं अर्णवने ऐकून नाही घेतलं आणि सायलीच्या एक कानफटात मारली. अरे अर्णव, असा राग काढू नकोस माझ्या बायकोवर. सारंग खोटंच तिला जवळ घेत म्हणाला. मी तुझी बायको नाहीये. सायलीने त्याला झिडकारलं. तसा तो तुन्नी हात वर करून निघून गेला. त्याचं आजचं ध्येय तर पूर्ण झालं होतं.
अर्णवने सायलीकडे पाहिलं. तिचा गाल पूर्ण लालेला झाला होता. त्याला तिची कीव आली, पण एक क्षण. दुसऱ्या क्षणी तो गाडीमध्ये बसला आणि तडक निघून गेला. अर्णव, माझं ऐकून तर घ्या. सायली रडत तिथेच उभी राहिली. तो घरी गेला आणि त्याने रूममध्ये जाऊन डोकं धरून बसला. अचानक त्याने शेजारचा ग्लास उचलून जोरात आपटला. का असं वागलीस ती माझ्याबरोबर? का? मी फक्त प्रेम केलं आणि त्याने मंदारला फोन केला आणि सगळं सांगितलं. मंदारला खरं तर त्यांचं नातं आहे हे ऐकून आधी आनंद झाला आणि मग झालेल्या घटनेचं मात्र वाईट वाटलं. अर्णव, पण तिचं लग्न खरंच ठरले का? मंदारने प्रश्न विचारला. आय डोंट नो. सारंग असं म्हणाला. त्याने थोडं शांत होत सांगितलं. आणि तू विश्वास ठेवला? कोण जवळचं आहे तुला, सारंग की सायली? मंदारच्या या साध्या प्रश्नाने अर्णव मात्र चवपला. अरे, तुम्हीच ते दोघे ना ज्यांनी मला आणि जान्हवीला समजवलं होतं की विश्वास हवा नात्यामध्ये. मग आता हे तूच विसरलास? मंदार, मी खरंच तिला विचारायला हवं होतं रे. ती बोलत होती पण मी तिला पूर्ण बोलू पण दिलं नाही आणि तिच्यावर हात उगारला. त्याला खूप पश्चाताप होत होता. आता डोंट वरी, तू बोल तिच्याशी. वेळ लागेल पण माफ करेल ती. मंदार त्याला समजविण्याच्या सुरात म्हणाला. अर्णव म्हणाला, थँक्स मंदार. आता मी तिची माफी मागितल्याशिवाय शांत नाही बसणार. थँक्स म्हणे. आता पायाच पड ना मग माझ्या. मंदार हसत म्हणाला. हो का, बघतो तुला मी नंतर. अर्णव ही थोडा हसला. बरं, बाय द वे, वहिनी आवडली बरं का मला. अर्णव हसला आणि फोन ठेवला. आता त्याच्यापुढे एक ध्येय होतं. सत्य जाणून घ्यायचं आणि सायलीची माफी मागायची. सायली पण घरी जाऊन खूप रडली. तिने कोणाला काहीच कळू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. पण तिने शक्य तेवढं अर्णवशी बोलणं टाळलं. एवढा जान्हवीला पण सगळं कळालं होतं. तिने सायलीला कॉल केला. हॅलो सायली, तू आणि अर्णव, माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. ती तिला मुद्दाम चिडवत होती. तुला कोणी सांगितलं जानू? सायलीला आश्चर्य वाटलं. कोणी म्हणजे काय? माझ्या नवऱ्याने. अर्णवने कालच मंदारला सांगितलं. अर्थात तुमचं भांडण पण. मला काही बोलायचं नाहीये जानू. मी ऑफिसमध्ये आहे, नंतर बोलते. ठीक आहे, आज संध्याकाळी भेट मग मला. मग बोलू, चालेल? सायलीने फोन ठेवला. अर्णवने तिला कॅबिनमध्ये बोलावलं. सायली म्हणाली, मे आय कम इन सर? सायली, अगं सर का म्हणतेस? ओके, मला माहिती आहे मी काल नीट वागलो नाही तुझ्याशी. काय झालं होतं? तुझं सारंगशी लग्न काय प्रकार आहे हा? अर्णव सारंगबद्दलचा राग सायलीवर निघू नये याची पुरेपूर काळजी घेत होता. हे मी तुम्हाला आत्ता सांगू सर? काल माझ्यावर हात उचलताना नाही पडला हा प्रश्न? मला एकटीला रस्त्यावर सोडून जाताना नाही पडला हा प्रश्न? सायलीने चिडून विचारलं. हे बघ, आय एम सॉरी. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता. खरंच, अर्णव मनापासून म्हणाला. कसं असतं ना सर, उगारलेला हात आणि तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नाही. तसंही तुम्हाला त्या सारंगवर जास्त विश्वास वाटला. माझं ऐकावं पण वाटलं नाही. हे बघ, मला चूक कळली आहे माझी सायली, आणि हवं तर मी स्वतःला शिक्षा पण देतो. तू आधी हे सर म्हणणं बंद कर. अर्णव काहीसा चिडून म्हणाला. आता सांग मला नक्की काय झालं? सायलीने झालेलं सगळं त्याला सांगितलं. तिचा नकार पण. अर्णवचे हावभाव बदलत होते. त्याला मनापासून वाईट वाटलं सायलीचं ऐकल्याबद्दल. आय एम रिअली सॉरी सायली. सायली म्हणाली. आता सॉरी म्हणून काय होणार सर? आता तो चिडला. तिचा हात धरून तिला जवळ खेचलं आणि तिच्या मागे हात पिरगाडला. पुन्हा जर सर म्हणलीस ना सायली, तर बघ. तो रागाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती घाबरली. नजर भिरभिरू लागली. श्वास जोरजोरात घेऊ लागली. ती काही बोलत नाही बघून त्याने तिचा गालावर पटकन किस केलं. तसं तिचे डोळे एकदम मोठे झाले आणि श्वास आत्ताच अडकला. तिला तसं पाहून आधी त्याला हसूच आलं. सायली, श्वास घे. तो हसू आवरत म्हणाला. तिने डोळे मिटून श्वास नॉर्मल आणले. केलंस ना मला माफ मग? त्याने तिच्यापासून दूर होत म्हणलं. अजिबात नाही. ती पुन्हा चिडून म्हणाली आणि कॅबिन बाहेर निघून गेली. चूक तर मोठीच केली आहे अर्णव तुम्ही. आता माफीसाठी कष्ट घ्यावेच लागतील. सायली ऑफिसमधून संध्याकाळी जान्हवीला भेटायला गेली. तिने अगदी सुरुवातीपासून त्या दोघांबद्दल सगळं तिला सांगितलं. सारंगचा गैरसमजापर्यंत जान्हवीला पण खरं मंदारसारखा आनंद झाला त्या दोघांबद्दल ऐकून. पण अर्णवचं वागणं तिलाही पटलं नाही. ती सायलीसमोर काही म्हणाली नाही. पण घरी जाऊन तिने त्याला कॉल केला आणि झापलं. अर्णव, तू सायलीवर हात कसा उचलू शकतोस? तेही खरं काय न ऐकता? जान्हवी चिडून म्हणाली. आय नो जान्हवी, मी चुकीचं वागलो. अगं नाही राहिला माझा ताबा संतापावर. सारंग समोर दिसला आणि म्हणजे तिने ती गोष्ट माझ्यापासून लपवली हे मला जसं कळालं. पण मी ऐकून घ्यायला हवं होतं. आय एम सॉरी यार. अर्णव
कळकळीने सांगू लागला. मान्य आहे तिने लपवलं, पण तुला त्रास होऊ नये म्हणून ना. तिचा त्यात दुसरा काही हेतू नव्हता आणि मुळात तिने नकार पण दिला होताच. जान्हवी अजून पण चिडली होती. खरंच ग, कळतंय मला. मी तिची माफी पण मागितली. मला जाणीव झाली आहे माझ्या चुकीची. तो हताश होऊन म्हणाला, माफी तर आता मिळणं थोडं अवघड आहे, पण प्रयत्न करत राहा. आणि हो, ही तुझी पहिली आणि शेवटची वेळ तिच्यावर हात उचलायची. यापुढे असं झालं तर याद राख. तिने डायरेक्ट त्याला धमकी दिली. यापुढे असं काही होण्याआधी माझा हात झाडेल. तो क्षणात म्हणाला, ठीक आहे. त्या घटनेनंतर अर्णव सायलीशी बोलायचा प्रयत्न करायचा, पण सायली मात्र अजूनही अर्णवशी बोलत नव्हती. कॅबिनमध्ये जाणं टाळत होती आणि तो समोर आला की वळून निघून जायची. अर्णवला खरं तर खूप वाईट वाटत होतं. अर्णवला झाल्या गोष्टीचा पश्चाताप तर होताच, पण ती बोलत नाहीये याचा दुःख पण खूप होतं. तिच्या एका नजरेसाठी तो तरसायचा. ती आता त्याच्याकडे नजर वरून करून पाहायची पण नाही. आता तो रोज तिच्या डेस्कवर गुलाब आणि सॉरी नोट पाठवत होता, पण ती ते केरात टाकून देत होती आणि कोणाचं लक्ष नाही पाहून उचलून बॅगमध्ये पण टाकत होती. तरीही त्याचे संयमाचे प्रयत्न चालूच होते. तो तिची माफी मिळेपर्यंत गप्प बसणार नव्हता. जान्हवी आणि मंदारचं लग्न आता 3 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. सायलीचे आईबाबा पण लग्नाला येणार होते, कारण ती लहानपणापासून त्यांना ओळखत होती. आणि इकडे मंदारने अर्णवकडे जाऊन पण आजी आजोबांना आमंत्रण दिले होते. आज मंदार जान्हवीचं संगीत होतं. सायलीने ऑफिशियली सुट्टी टाकली होती 3 दिवसांची. अर्णव पण घरून ऑफिसचं काम उरकवून संगीतच्या ठिकाणी पोहोचणार होता. संगीतची संध्याकाळ उजाडली. लग्नाचा हॉल मोठा होता. सगळीकडे सुंदर फुलांची सजावट केली होती आणि त्याबाहेर मोठा लॉन होता, जिथे पण दिव्यांचा माळांनी रोषणाई केली होती. सायली आणि जान्हवीच्या कॉलेजच्या बाकी मैत्रिणी जान्हवीला तयार करत होत्या. जान्हवी खूपच गोड दिसत होती. डार्क पिंक आणि ग्रीन लेहंगा आणि त्यावर साजेसा मेकअप आणि ज्वेलरी, मॅचिंग बांगड्या. आज मंदारची विकेट पडणार आहे तुला पाहून. सायली तिच्या डोक्यावरची बिंदी नीट करत हसत म्हणाली. तशी जान्हवी सुंदर लाजली. आय हाय, क्या शर्माना. सायली हृदयावर हात ठेवून थोडी नाटकीपणे म्हणाली. गप ग, माझं ठीक आहे, पण आज अर्णवचे पण फ्यूज उडणार आहेत. जान्हवी पण सायलीकडे डोळे मिचकावत हसत म्हणाली. आणि तिचं म्हणणं खरंच होतं, कारण सायली दिसतच होती तितकी सुंदर. पिस्ता कलरचा घागरा चोली आणि फिकट गुलाबी ओढणी, केस सोडले, कर्ल केलेले आणि मोकळे सोडलेले, दोन्ही हातात बांगड्या आणि मोजका मेकअप, गुलाबी लिपस्टिक, त्यात तो तीळ. चुप तू. तिला अजूनही अर्णवचा राग होताच. सायली, माफ कर ना ग त्याला, मनापासून माफी मागतोय तो. जान्हवी तिला समजावत म्हणाली. तू माझी फ्रेंड्स आहेत की त्याची? अन्वीने रागातच विचारलं. मी तुझीच आहे, पण त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसतो मला सायली. त्याला जाणीव झाली आहे ग त्याच्या चुकीची. आणि प्रेमापेक्षा राग का मोठा? जान्हवीला खरंच वाटत होतं की सायलीने त्याला माफ करावं. मला ना या विषयावर अजिबात बोलायचं नाही आहे आता जानू. चल बघ, आता बाहेर जायचं आहे आपल्याला. तिने सरळ विषयाला बगल दिली. कार्यक्रम सुरू झाला. अजून अर्णवने सायलीला पाहिलं नव्हतं. त्याची नजर तिला सगळीकडे शोधत होती. आधी त्याला वाटलं जान्हवी शेजारी असेल, पण ती तिथेही नव्हती. इकडे जान्हवीकडच्या नातेवाईकांचा पहिला डान्स होता. दिल चोरी साडा हो गया. जान्हवीच्या भावा बहिणीचा डान्स झाला. मंदारकडचे पण कमी नव्हते. सगळीकडे मस्त आनंदाचा माहोल होता. मग स्टेजवर लाईट गेले. अचानक स्पॉटलाईट आला आणि समोर होती आपली सायली उभी, डोक्यावर ओढणी घेऊन. ओ रे पिया, हो रे पिया, उडने लगा क्यों मन बावरा रे, आया कहा से ये हौसला रे, हाय ओ रे पिया. ती बेधुंद होऊन नाचत होती आणि तिच्या हर एक अदा त्याचा काळजाचा वेध घेत होता. तिचे हावभाव, मोहक हसणं, नाजूक देहाची लयबुद्ध हालचाल, आज तिला पाहून तो पूर्णतः घायाळ झाला होता. तिचा डान्स संपला आणि कळकळून टाळ्या वाजल्या तसा तो भानावर आला. ती स्टेजवरून उतरली आणि त्याच्या बाजूने निघून गेली. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. त्याने आवाज दिला, पण ती तशीच सरळ निघून गेली. तो तिच्या मागे गेला. ती जान्हवीबरोबर जाऊन उभी राहिली. इतक्यात एक जण तिच्याजवळ आला. जान्हवी, तुझी मैत्रीण तर फारच छान डान्स करते ग. तो मुलगा सायलीकडे पाहत म्हणाला. अरे म्हणजे काय, ती शिकली आहे. मीट माय कझिन अनुज, आणि अनुज ही माझी बेस्ट सायली. तिने दोघांची भेट घडवली आणि मंदारने आवाज दिला. त्या दिशेने गेली. हाय सायली, खूपच छान डान्स करतेस तू. त्याने तिचा हात हातात घेत म्हटलं. थँक्स. तिने पण हसत उत्तर दिलं. तो तिथेच तिच्याशी बोलत उभा राहिला. आता सगळे एकत्र डान्स करत होते. तसा अनुजने पण सायलीला डान्ससाठी विचारलं, पण तिने नकार दिला. ओ कम ऑन सायली, चल ग, त्याने थोडा आग्रह करत म्हटलं.
तरी तिने नकार दिला. आता त्याने तिचा हात धरला आणि तिला मुद्दाम खेचू लागला. तेवढ्यात अर्णव आला आणि तिचा हात सोडून त्याला दूर ढकललं. हे व्हॉट इज इट ब्रो? अनुज थोडा मागे सरकला. ती नाही म्हणाली ना? कळत नाही? अर्थ नाहीचा? अर्णव रागाने म्हणाला. ती तर फक्त मजेने. डोंट. तिला हात लावायची चूक यापुढे करायची नाही. त्याने ज्या आवाजात हे सांगितलं ते ऐकून अनुज काय ते कळून चुकलं आणि सॉरी म्हणून निघून गेला. अर्णव पूर्ण वेळ शॉक होऊन पाहत होता. अनुज गेल्यावर अर्णवने तिच्याकडे पाहिलं रागातच. तिचा हात पकडला आणि तिला खेचून घेऊन जाऊ लागला. सर सोडा माझा हात. ती हात सोडायचे प्रयत्न करत होती, पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला ते जमलं नाही. तो खेचत तिला बाहेर गार्डनमध्ये घेऊन गेला आणि तिला हिसका देऊन पुढे ओढलं. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. मी तुला सॉरी म्हणतोय कधीचा, पण माझाही एक शब्द बोलायचा नाही तुला? आणि आज भेटलेल्या त्या मुलाला इतकं प्रेमाने बोलू शकतेस? तो चिडून म्हणाला. हे बघा सर, मी नाही ते माझ्याशी बोलत होते. इथेही तुमचा विश्वास नाही आहे का? तिने पण चिडूनच विचारलं. विश्वास तुझ्यावर आहे, पण तुला माहीत नाही ही मुलं कशी असतात ते. तो पण वैतागून म्हणाला. ते माझं मी बघून घेईन. ती तिथून जाऊ लागली. त्याने पुन्हा तिला खेचलं. मी जा म्हणालो. त्याने डोळ्यात डोळे घालत सवाल केला. मला थांबायचं नाही आहे इथे? ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. का? मला बघून स्वतःवरचा ताबा सुटतोय का? तो आता मस्करीच्या सुरात म्हणाला. काहीही. माझा का ताबा सुटेल? तिने त्याच्याकडे बघताच उत्तर दिलं. खरं तर आज तो एकदम हँडसम दिसत होता. बदामी कुर्ता पायजामा आणि त्यावर बेबी पिंक स्लीवलेस जॉकेट, त्यात ट्रिम केलेली दाढी. मग माझ्याकडे बघून उत्तर दे ना. तो तिच्या जवळ जात म्हणाला. ती मागे सरकली, झाडाला टेकली. हे बघा सर, मी तुम्हाला माफ नाही करू शकत. आता त्याच्या पूर्ण संताप झाला. त्याने रागाने तिच्या मागच्या झाडावर बुक्की मारली. ती घाबरली. या हाताने तुला मारलं ना? त्याने पुन्हा एक बुक्की मारली. मग हीच शिक्षा माझी. अजून एक. अहो काय करताय हे? ती जोरात ओरडली. अजून एक मारणार. तोच तिने त्याचा हात हातात घेतला. त्याचा हात मागच्या बाजूने रक्तबंबाळ झालेला. तिने कमरेच्या वटव्यातून पटकन रुमाल काढला. त्याने हळूहळू रक्त पुसलं. रुमाल घट्ट बांधला. तो तिच्याकडे पाहत होता आणि ती खाली. त्याच्या हातावर अचानक पाण्याचे थेंब पडले. त्याने चमकून पाहिलं. सायली, तू रडतीयेस? त्याला आश्चर्य वाटलं. रडू नाही तर काय नाचू? तिने रडत त्याच्याकडे पाहिलं. त्याला खरं तर हसूच आलं, पण ते त्याने आवरलं. तुझ्यावर हात उगारला त्यासाठी खरं तर कोणाचीच शिक्षा पुरेसी नाहीये. तो म्हणाला. असे का करता तुम्ही? तुम्हाला काही झालं तर? रुमाल बांधून ती वळली तर काय? तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. तर तर तो तिच्या इतक्या जवळ आला की त्याचे उष्ण श्वास तिच्या मानेवर जाणवू लागले. ती थरथरू लागली. पुढचे शब्द घशात अडकले. त्याने तिला स्वतःकडे वळवलं. तिची हनुवटी पकडून वर केली. सायली, माफ कर गं मला. मी खरंच चुकलो. पुन्हा खरंच नाही होणार असं. झालं तर मी मरून जायला. तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि मानेनेच नाही असं खुणावलं. तिचा हात अजून त्याच्या तोंडावरच होता. मग त्याने तिथेच किस केलं. तसा तिने पटकन हात काढला. तो हसला. मग केलंस ना मला माफ? तिने हो अशी मान डोकावली आणि गोड हसली. त्याचा जीव फायनली भांड्यात पडला. बरं मग इसी खुशी की बात पे कुछ मीठा हो जाए? तो हसत म्हणाला. चला मग, गुलाबजामुन आहेत जेवणाला. तिला काहीच कळालं नाही. ते स्वीट तर बाकींच्यासाठी आहे गं, मला इथे समोर तू असताना. तो तिचा ओठांना खुणावून म्हणाला. तशी ती कमाल लाजली आणि काहीच न बोलता जाऊ लागली. त्याने तिचा हात पुन्हा पकडला. आता तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती तसंच मागून तिच्या जवळ आला. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि तिच्यावर झुकला आणि कानांना हळूवार एक किस केलं. तिच्या स्वर्गांत एक वीज चमकून गेली. अंगावर आलेले काटे त्याला तिच्यावर त्याचा परिणाम दाखवून गेले. तो हळूच तिच्या कानात म्हणाला. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. तिला उत्तर द्यायचं पण सुचत नव्हतं. त्याचं जवळ येणं तिच्यावर खूपच परिणाम करत होतं. त्याने तिला आपल्याकडे वळवलं. आय लव्ह यू सायली, अँड आय एम रिअली ब्लेसेस आय हॅव यू इन माय लाईफ. आय लव्ह यू टू अर्णव. ती पण त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. त्याने तिला मिठीमध्ये घेतलं. ती पण निर्धास्त त्याच्या मिठीमध्ये स्वतःला हरवून गेली.